नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू सर्वांना. श्री सद्गुरू कृपा फॅशन्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत परफेक्ट बाही कटिंगची पद्धत. इथे मी 2 पद्धती तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जी योग्य वाटेल, सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही इथे तुमच्या कटिंग मध्ये किंवा शिवण करताना वापरू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे येणाऱ्या लिंक तुम्हाला बघायला मिळतील. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर तुमच्या काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या देखील तुम्ही नक्की विचारा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण इथे 34 साईजचं बाहीचं कटिंग आपण घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण इथे ही घडी आहे, या घडीवर पूर्ण बाहीची उंची आपण मोजून घेणार आहोत. इथे बाही आहे 8ची, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला शिलाईसाठी 1 इंच ऍड करायचं. इथे 9 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. इथे खाली दंडघेर घ्यायचा. दंडघेर आहे 10.5, 10.5च्या निम्मे 5.25 आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचे. इथे 6.25 इंचावर एक आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. 1.5 इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे. आता इथे आपल्याला घ्यायची आहे कॅप हाईट. आता 34 छातीसाठी आपल्याला कॅप हाईट घ्यायचे छातीचा 12वा भाग. मग इथे आपला छातीचा 12वा भाग येतो 3 इंच. म्हणजे 3 इंचावर इथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं. आता इथे हा जो मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला हा जो इथे मेजरमेंट आपल्याला नक्की किती घ्यायचं, तर इथे एक पहिला फॉर्म्युला मी सांगते. 2 पद्धती मी तुम्हाला सांगते, तर त्यातली तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही यूज करू शकता. दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत. तर पहिला आपण घेऊया इथे छातीचा 4था भाग, त्याच्यामध्ये वजा आपल्याला 1/2 इंच करायचा. आता आपली छाती आहे 34, 34चा 4था भाग होतो 8.5 इंच. वजा आपल्याला त्याच्यामधनं 1/2 इंच वजा करायचं. म्हणजे इथं आपल्याला 8 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचंय. आणि इथे 1.5 इंचावर एक आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. आता ही रेषा आपण अशी सरळ जोडून घेऊ. आता इथे आपल्याला मुंड्याचा शेप देण्यासाठी माप घ्यायचे. तर इथे आपल्याला जे 1.5 इंचचं मार्किंग सोडून इथे आपण जो पॉइंट घेतला आहे, तिथे आपल्याला ही रेषा अशी क्रॉस जोडून घ्यायची आहे. इथून आपल्याला शोल्डरच्या बाहीचा शेप द्यायचा आहे. तिथून आपल्याला ही रेषा अशी क्रॉस जोडून घ्यायची. आता बरोबर याचा आपल्याला मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यावर मार्क करून घ्यायचे. आता या मध्याच्या काय करायचं आपल्याला, वर 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच. आणि इथून आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. आता इथे आपल्याला किती घ्यायचं, तर बॅकच्या मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि आतल्या मुंड्यासाठी 1.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं, किंवा तुम्ही 1 इंच देखील घेऊ शकता. आता इथे आपल्याला आपण आधी पहिला बॅक मुंड्याचा शेप देऊन घेऊया. आता इथे आपल्याला बघा काय करायचंय, इथून आपल्याला असं थोडंसं खाली जायचं या रेषेपासून आणि इकडं असं आपल्याला वरती या पॉइंट पासून इथे आपल्याला हा शेप मिळवायचा. आणि इथे जे 1.5 इंचचं मार्किंग आहे, इथे सुद्धा आपल्याला 1/2 इंच थोडंसं खाली यायचं आणि ही रेषा आपल्याला अशी इथे जॉईन देऊन घ्यायचं.
आता आपल्याला आतील मुंड्याचा शेप द्यायचा आहे. आता इथे 1 इंचावर मार्किंग केलं आहे, तर तो पॉइंट आपल्याला इथे मिळवायचा आहे आणि इथून आपल्याला हे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला खाली आपण जे मार्किंग करून घेतलेलं आहे दंडगेराचं, तिथे आपल्याला ही अशी रेषा मारून जॉईंट करून घ्यायचे. आता ही आपली 34 साईजची बाही कटिंग झालेली आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. हे 1/2 इंच जे आपण खाली घेतलंय तिथून आपल्याला आधी बाहेरील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. सेंटरला अशी एक छाट द्यायची. आता आपण पुढील मुंड्याचा शेप कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपली 34 साईजची बाही कटिंग झालेली आहे. आता या बाहीला आपण काय केलंय, छातीचा चौथा भाग घेतला इथं मुंड्याचा शेप देण्यासाठी. हा जो आडवा, ही आडवी लाईन घेण्यासाठी आपल्याला इथे आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. आता दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. ही बाही परफेक्ट बसते, ती पद्धत वापरून सुद्धा बाही परफेक्ट बसते. मी तुम्हाला ते डेमो दाखवणार आहे. आता ही आपली बाही कटिंग झालेली आहे. आपण आता 34 साईजचीच दुसऱ्या पद्धतीने एक बाही कटिंग करून घेऊया. ही बाही जेवढी आहे तेवढीच बाही आपण इथे घेणार आहोत. आता इथे आपल्याला खाली दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच, दंडघेर 10.5 10.5च्या निम्मे 5.25 आणि प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचे. हवं तर तुम्ही 2 इंच सुद्धा शिलाई मार्जिन ऍड करू शकता. आता इथे आपल्याला घ्यायची कॅप हाईट. कॅप हाईट आपल्याला छातीचा 12वा भागच आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता आपली छाती 34 आहे, 34चा 12वा भाग आपला इथे 3 इंच होतो. 3 इंचावर इथे मार्क करून घ्यायचं. आता बघा, इथे आपल्याला इथे काय करायचं, आता मी इथे छातीचा चौथा भाग घेतला होता आणि त्याच्यामधनं अर्धा इंच वजा केलं होतं. आता इथे आपल्याला काय करायचंय, छातीचा 5वा भाग घ्यायचा आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाईसाठी ऍड करायचं आहे. आता आपली छाती आहे 34, 34चा 5वा भाग होतो 6.25 इंच. म्हणजे इथे 6.25 इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचंय, किंवा तुम्ही पूर्ण लाईन सुद्धा ड्रॉ करू शकता. इथे 6.25 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि त्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. आणि हे रेषा आपण आधी ड्रॉ करून घेऊ. आता आपल्याला इथं ही लाईन पुन्हा पहिल्या पद्धतीप्रमाणे अशी क्रॉस जोडून घ्यायची आहे आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. आता याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला अर्धा इंच वर आणि अर्धा इंच खाली मार्क करून घ्यायचे. इथे सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस वापरायची आहे. इथे बॅक मुंड्यासाठी 1.5 इंच आणि फ्रंट मुंड्यासाठी 1.25 ते 1 इंच आणि इथे सुद्धा 1/2 इंच आपल्याला खाली यायचं आहे. आता आपण बॅक मुंड्याचा शेप कट करून घेऊया.
आता इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला पुन्हा असं थोडंसं खाली येऊन या पॉइंटला बाही मिळवायची आहे. 1.5 इंचाच्या मार्किंग केलं आहे तिथे आपल्याला ही बाहीचा शेप जोडून घ्यायचा आणि इथे आपल्याला 1/2 इंच खाली यायचं. आता फ्रंट मुंड्याचं इथेच करायचं आपल्याला. इथून इथे आपल्याला घ्यायचा आहे शेप आणि इथे एक इंचावर वरती जे मार्किंग केलेलं आहे 1.5 इंच 1.25 इंचावर तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं. आता ही देखील आपली बाही झालेली आहे. आपण याचं कटिंग करून घेऊया. हा 1/2 इंचाचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा. आधी बॅक मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आणि नंतर फ्रंट मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा. आता फ्रंट मुंड्याचा शेप आपण कट करून घेऊया. आणि सेंटरला इथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, दोन्ही बाही आपल्याला परफेक्ट आलेल्या आहेत. आता या बाहीला आपण काय केलं होतं, ही जी आहे बाहीची रुंदी इथे मुंड्यासाठी जर आपण माप घेतलं होतं, इथे आपण छातीचा 4था भाग त्याच्यामधनं वजा 1/2 इंच केलं होतं. तर इथे आपण आणि या बाहीमध्ये आपण काय केलंय, छातीचा 5वा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे दोन्हीचं तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेलं आहे. कुठेही बाही कमी किंवा जास्त झालेली नाही. तुम्ही बघू शकता. हे बघा, जो फॉर्म्युला तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही वापरू शकता. दोन्ही पद्धतीने आपली बाही अगदी व्यवस्थित बसते. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे कुठेही कमी किंवा जास्त झालेले नाही. आणि ज्या वेळेस आपण कपड्यावर कटिंग करणार आहोत त्यावेळेस काय नेहमी आपण बाही काय करायची, मुंड्याला आपण चेक करून घ्यायची. ही बाही आपली व्यवस्थित बॅकच्या मुंड्याला चेक करायची. फ्रंटच्या मुंड्याला नाही केली तरी चालेल. बॅकचा जो आपला मुंडा आहे त्या मुंड्याला बॅकचा पार्ट चेक करून घ्यायचा. म्हणजे बाही जास्त कमी जास्त जरी होत असेल तर ते आपल्याला व्यवस्थित सेट करता येते. आणि नेहमी बसवताना बाही आपण या सेंटर मधूनच शोल्डर पासून बसवावी, जेणेकरून बाही आपली व्यवस्थित बसते. 34 साईजचं बॅक पार्टचं कटिंग करू आणि ती बाही आपण त्याला बसते की नाही आपण चेक करून बघूया. इथं पूर्ण उंची आहे 13.5 प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे. ते 14.5 इंचावर एक मार्किंग करून घेते मी. कंबर आहे 28. 28चा 4था भाग प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई म्हणजे 7 चोक 28. 4था भाग 7 होतो प्लस 1 इंच आणि प्लस 1.5 इंच शिलाई म्हणजे 9.5 इंच इथं मार्किंग. आणि इथे 1.5 इंचचं ही 8ची एक खूण आणि इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला मुंडा खोली घ्यायची. 34 छातीसाठी आपल्याला बॅक नेक डीप आहे, 9चा गळा आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे 5.5 इंच मुंडा खोली घ्यायची आहे. इथून आपल्याला छातीचा 4था भाग प्लस शिलाईसाठी 1.5 इंच. आता आपण इथे शिलाई मार्जिनमध्ये घडीमध्ये लुजिंग घेणार नाही. आता आपली छाती आहे 34. 34चा 4था भाग होतो 8.5 प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच म्हणजे 10 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं. आणि हे शिलाईचं 1.5 इंच म्हणजे ही 8.5ची घडी आणि प्लस पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण हे जोडून घेऊ. आता इथे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचंय. मी 5.25 इंचावर इथे मार्किंग करून घेते.
आणि इथे आपला मुंडा आहे 5.5. तर 5.5 इंचावर इथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि ही रेषा आपण अशी जोडून घेऊया. आता इथे आपण फक्त बॅक मुंड्याचं कटिंग बघणार आहोत. फ्रंट मुंड्याचं इथे काय फक्त आपण बाहीचा शेप कसा दिलाय आणि ती बाही परफेक्ट बसते की नाही यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. आता आपल्याला इथे बॅक मुंड्यासाठी इथून 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचंय आणि इथून आपल्याला बॅक मुंड्याचा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला बॅक मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि इथून आपल्याला थोडंसं 1/2 इंच पुन्हा खाली यायचंय जेणेकरून आपला काखेमध्ये झोळ येत नाही. तर हे आपली बॅक पार्टचं कटिंग आहे. तर बघा आपण आता ही बाही चेक करून घेऊयात. आता इथे शिलाई मार्जिन मध्ये आपलं इथे 1/2 इंच कट होणार आहे आणि इथून आपण बाही जॉईन देणार आहोत. तर आपण हा बॅक पार्ट आहे म्हणून बॅक पार्टला बाहीचा सुद्धा बॅक पार्टच आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे जी शिलाई मार्जिनची खूण केलेली आहे तिथून आपल्याला हा जो कट दिला आहे त्याच्याबरोबर इथे सेंटर ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण बाही चेक करून घ्यायची. हे बघा अगदी परफेक्ट बसलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही. अगदी नॉर्मल एक रेषा, बाही ही थोडीशी जास्त झालेली आहे, पण ही अशा पद्धतीने अगदी बाही परफेक्ट बसते. पुढील मुंड्याला सुद्धा ती अगदी व्यवस्थित बसते. आता ही बाही दुसरी बाही सुद्धा आपण चेक करून घेऊया. बरोबर जिथे हा सेंटर आहे ते आपण 1/2 इंचाची खूण केली तिथेच आपल्याला ही बाही ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायची आहे. हे बघा ही सुद्धा बाही अगदी थोडीशी 1/2 इंचानं जास्त आहे. बाही एक वेळेस जास्त झाली तरी चालेल, ती आपल्याला थोडीशी कट करता येते, पण बाही कमी पडली तर मग फिटिंग करताना फिनिशिंगला पण आपल्याला प्रॉब्लेम येतो. अशा पद्धतीने या दोन्ही बाहींचे तुम्ही कटिंग पाहिले. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा, शंका असतील ते विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.